पाहुणे घरासी पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या काय करू उपचार कोप मोडकी जर्जर घरी मोडकिया बाजावरी वाकळांच्या शेजा काय करू उपचार कोप मोडकी जर्जर मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार कोप मोडकी जर्जर कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी जवळी कर जोडितो कथे कर जोडितो कथे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनियात पाहुणे घरासी याची आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर सकल संत सज्जन मायबाप कीर्तनाच्या निमित्तानं सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे हा अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगणे इतका अज्ञानी समाज या महाराष्ट्रात उरला नाही आता. थोडं पुढे बोलतो. आज ज्यांचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या कोण्या एखाद्या जीवाला माहित नसावं असा उभ्या महाराष्ट्रामध्ये माणूस नसावा. न जाणो एखादा माणूस असा असेल की त्याला संत तुकोबऱ्यांचं नाव माहित नसावं, तो बहुतेक या महाराष्ट्रातलाच नसावा असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या तुकोबऱ्यांच्या नावाची अंगाई गात उभा महाराष्ट्र झोपून जातो, याच तुकोबऱ्यांच्या नावाची भोपाळी गात संपूर्ण महाराष्ट्र जागा होतो. या तुकोबांची ख्याती काय वर्णावी. थोडा परिहार देतो. या क्षेत्र आणि तीर्थ जलालपूर मध्ये चालणारा हा नामसप्ताह आणि सामुदायिक गाथा पारणाचा वाग्यज्ञ सोहळा भगवान प्रभू रामरायांच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं भीमेच्या काठावर अतिशय देखणं मंदिर प्रभू रामांचं आणि हनुमंतरायांचं, ज्यांच्या संयोजनानं ज्यांच्या नियोजनानं हे सगळं कार्य चाललेलं आहे ते याच गावातलं रत्न आहे. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सुखदेवजी महाराज. मला मोठं कौतुक वाटलं मी इथं आल्यानंतर. महाराष्ट्रामध्ये अशी काही ठिकाणं मला पाहायला मिळतात, त्यातले खूप महत्वपूर्ण हे मंदिर आहे आणि खूप महत्वपूर्ण ही जागा आहे. भीमेच्या तीरावर कीर्तनाच्या माध्यमातून मधुकरीच्या माध्यमातून जोडी फिरवून हे माध्यम केलं. तुम्ही ग्रामस्थांनी सहकार्य केलं आणि अतिशय सुंदर मंदिर त्यांनी इथं उभा केलं. वास्तविक त्यांचं हे वय पण नाही. ही अशी कामं खूप एक 40-50 वर्ष पुढे करायची असतात, पण भगवंतानं तुमच्याकडनं ते करवून घेतलं आणि म्हणून मला या गोष्टीचं कौतुक वाटलं. ज्यावेळेला त्या कुटीमध्ये बसलो मी, प्रभू रामांची कुटी अशी कुटी आहे, त्या कुटीमध्ये बसल्यानंतर की वेगळ्या संवेदना मला होत होत्या. इथं खरंच भगवंताचं वास्तव्य निर्माण झालेलं आहे. पाठीमागच्या वर्षी एक तपपूर्ती झाली.
या क्षेत्राला, या जागेला, या भूमीला, या मंदिराला भविष्यामध्ये खूप मोठं स्थान येणार आहे, ते तुम्ही पाहत राहाल बाबा. अनेक भागातली मंदिर, अनेक भागातला समाज जलालपूरला येईल प्रभू रामांच्या दर्शनाकरता. या जलालपूरचं नाव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राहील. आणि महाराज हे अगदी खरं आहे बर का. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. तुम्ही जे पेरलं ना ते इतकं छान पेरलंय, खूप छान पेरलंय. मी जाणतो, मला कळतं त्यातलं काहीतरी, की पूर्वी जागा इथं काय असेल आणि आता काय आहे. म्हणून मी कौतुक करतो तुमचं. ही लहान बाळ इतकी उशीर आनंदात नाचतायत. निळकंठ महाराज आणि तुम्ही सगळी मंडळी मोठं खूप गोड गाता. बापू तुम्ही पेटी खाप छान वाजवता, खूप छान. मृदुंग छान वाजतो, शिंग वादन मोठं छान झालं. चौबदार आणि विना तर मोठा छानच नेला. काय गोंडस आहे होई, बघा ना किती गोंडस. जणू भगवान परमात्माच उभा येत असं वाटतं. भगवंत तुम्ही श्रोतो सज्जन मायबाप, वेळ मिळेल तसं हळूहळू हळू मंडपात येऊन बसला गेला. प्रत्येकाच्या चरणाला स्पर्श करून मी आपलं दर्शन घेतोय. साऊंड सिस्टीम छान आहे, 3 साईडनं कॅमेरे लागले, पाठीमागून पण आहे, समोरून पण 2 कॅमेरे आहेत. इतकं अचूक काम चाललेलं आहे ना, की पुढे बसणाऱ्यांना सुद्धा हालचाल करता येणार नाही, कारण यात दिसतंय सगळं आणि ते बाहेर इतरांना दिसणार आहे. म्हणून आपलं व्यंगत्व कधी दाखवू नये. हा, आपलं व्यंगत्व कधी दाखवायचं नाही. छान बसा. खूप गोड कीर्तन करतो मी. हा, मला इतक्या लांब महाराजांनी बोलवले. का बोलवले, कशा करता बोलवले, कुठनं नंबर काढला ते काही कळत नाही. पण महाराजांचा फोन आला आणि मला सांगितलं या म्हणून. मी येतो म्हणालो त्यांना. अभंगाचा भावार्थ खूप छान आहे. आपल्या वेळेत बसले एवढा करण्याचा प्रयत्न करतो, कारण कीर्तनाची वेळच अशी आहे. कितीही बुवादरी विद्वान असला त्यांना 9:15च्या पुढे जाऊन चालतच नाही. नंतर गेलाच तर ते म्हणतील तुमचं चालू द्या, आम्ही माघारी फिरतो आणि पंगत धरतो वाडा तिकडून, असं म्हणतील. असंही होईल. त्यामुळे थोडा वेळ मर्यादा आहे कीर्तनाकरता. खूप थोड्या वेळामध्ये चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतो. पण माझी प्रामाणिक प्रार्थना मला बरं वाटायसाठी नको आहे, त्या देवाला बरं वाटावं इतकं चांगलं भजन करावं. विठाला विठाला अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंद्य जगद्गुरु तुकोबरांच्या गोड अशा गाथामध्ये ज्या तुकोबरांनी छातीवर हात मारावं आणि जगताला सांगत राहावं की वेदाचा तू अर्थ आम्हासीच ठाव. ज्या तुकोबरांना वेदाचा अर्थ कळायला लागेल, 4ही वेद या गाथ्यामध्ये भरावे. सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद करणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबांना व्हावी. वेद विद्वानांना कळेल, वेद पांडित्यांना कळेल, वेद ब्राह्मणांना कळेल, पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त संत तुकोबांना व्हावी. या महाराष्ट्र भूमीला मोठे महान संत मिळाले, एक ज्ञानोबा ते संत तुकोबा. बहिणींनी म्हणावं ज्ञानदेवी रचला पाया तुका झालासे कळस. निळवरांनी म्हणावं जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येतोनिया. आणि तुकोबरांनी बोलावं अनुरेणुया तोकडा तुका आकाशा एवढा. एवढ्या मोठ्या महान श्रीमंत साधू संत तुकाराम महाराज ज्ञानोबानी पाया रोवला, पण ज्ञानोबा ते तुकोबा मधील तात्कालीन संतांनी या मंदिराचं बांधकाम इतकं कठीण इतकं मजबूत केलं. आणि बघता बघता माझ्या संत तुकोबांचा अवतार झाला. आणि एक बोलू, तुकोबरांचा अवतार झाला, तुकोबरांचं कार्य सुरू झालं आणि वारकरी संप्रदायाला खरा बहर आला गेला. हा वारकरी संप्रदायाला खरा बहर संत तुकोबरांच्या मुळे आला गेला. याचा अर्थ वारकरी संप्रदाय खूप मोठा झाला गेला. एक मुद्दा बोलतो, वारकरी संप्रदाय म्हणजे काय?
किंवा वारकरी संप्रदाय कुणाला कळाला, कीर्तन करायला आली म्हणून आम्हाला वारकरी संप्रदाय कळाला? तुम्हाला गाता आलं, वाजवता आलं म्हणून वारकरी संप्रदाय कळाला? अजिबात नाही. वारकरी संप्रदाय हा खूप वेगळ्या तत्वानं नटलेला वारकरी संप्रदाय आहे. या वारकरी संप्रदायाचं पहिलं तत्व काय असेल तर हा वारकरी संप्रदाय वेदांना मानतो. हा मुद्दा महत्वाचा. वेद कळाला वारकरी संप्रदाय. क्रमांक 2, हा वारकरी संप्रदाय कधी जाती धर्म मानत नाही. तू या जातीचा आहे, तू त्या धर्माचा आहे, तू लहान आहे, तू थोर आहे, तू नर आहे, तू नारी आहे, असा म्हणणारा वारकरी संप्रदाय नाही. क्रमांक 3, या वारकरी संप्रदायामध्ये सकळांना भजन करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याला डोनेशन लागत नाही, बॅच बिल्ला लागत नाही, पावती लागत नाही, पैसे लागत नाहीत. हो, कुणी पण यावं, नटकटा यावे, शुद्ध होऊन या जावे. कुणी पण यावं, किती पण वाजता यावं, पंगतीला आला तरी चालतं वारकरी संप्रदाय. तो म्हणत नाही ऐकाय नव्हता जेवायला का आलास म्हणून. इतका सामावून घेणारा वारकरी संप्रदाय. क्रमांक 5, या वारकरी संप्रदायात तीर्थक्षेत्र मिळालं. ज्ञानोबांची ओवी पाहावी तर फेडीत पापताप, पोकीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. आणि तुकोबरेंचा अभंग पाहावा, गावा मागील ओहळ, गंगा नमणे अमंगळ. गावा पाठीमागची ओघळ व त्या गंगेला मिळाली म्हणून गंगेने तिला कधी अमंगळ मानलं नाही. अशी सुंदर गंगा या वारकरी संप्रदायाला मिळाली. तिचं नाव चंद्रभागा. या वारकरी संप्रदायाला एक मोठं महान दैवत मिळालं. बळिया माझा पंढरीराव, तो या देवांचाही देव. एक सुंदर दैवत या वारकरी संप्रदायाला मिळालं की जे दैवत पंढरीमध्ये आहे, विठेवर उभा आहे, कटेवर हात ठेवलेत, येणाऱ्या प्रत्येक भक्तांच्याकडे समदृष्टीनं पाहतं. त्याच्या दृष्टीमध्ये कधी विषमता नाही आली, कधीच नाही. तुकोबराय म्हणतात, देवा तू तर विटेवर उभा राहिलास ना, तर सुंदर असं ध्यान लावून उभा राहिलास. याचा अर्थ पंढरीच्या दैवताचं पांडुरंगाचे डोळे सताड असे उघडे पण नाहीत आणि पूर्ण झाकलेले पण नाहीत. ज्ञानोबराय म्हणतायत, अर्धोन मिलित डोळे, माझ्या भगवंताचे डोळे अर्धे झाकले तरी अर्धे डोळे मिटलेले. ती ध्यानाची अवस्था आहे. ती ध्यानाची अवस्था आहे. या भगवंताच्या दृष्टीमध्ये कधी समता आहे, कधी विषमता आलीच नाही. हा, पकवाजी आला, कीर्तनकार आला, गाणारे आले म्हणून समदृष्टी केली, आणि ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही अशाकडे विषम दृष्टी केली, असं कधी झालंच नाही. येणाऱ्या प्रत्येकाने समदृष्टीनं पाहत. किती छान आहे. एक बोलू, मी नोकरी करतो. नोकरी महाराष्ट्र शासनामध्ये माझा नोकरी चांगली आहे. 35 वर्ष झालं मला शासनानं खूप चांगलं सांभाळलंय. मी असंच कीर्तन माझं या भागामध्ये खाली कुर्डवाडीच्या पुढं सकाळी जरा ऑफिसला लवकर गेलो आणि मास्टरला सही केली आणि गडबडीत लगबगीनं निघालो. एवढ्यामध्ये पाठीमागून एका माझ्या मित्राचा मोठ्यानं आवाज आला, बुवा ही आपल्याकडची पद्धत आहे. वाईट वाटतं, कानठेळ्या बसलेल्या असं जोरात म्हणतात बुवा. त्या शब्दाचं वाटोळं करून टाकलं. मी जरा पाठीमागं पाहिलं, काय रे? नाही म्हटलं गडबडीत निघालाय आज कुठं? म्हणजे लांब कीर्तन आहे बार्शी भागामध्ये, पण इतक्या लवकर वाया पंढरपूर मार्गे प्रवास आहे म्हणून लवकर निघालो. त्याला इतकं बरं वाटलं. तो म्हटला, एक बोलू? म्हणे काय? मी येऊ का पंढरपूरला? मी हे पंढरपूर कसलं आहे ते पाहिलंच नाही अजून. तरी मनाला इतकं दुःख झालं, या महाराष्ट्र भूमीवर किती पापी माणसं अजूनही अशी फिरतायत, त्यांनी पंढरपूर कधी पाहिलं नाही. बसला माझ्या गाडीत, निघाली माझी गाडी, आणि चालू गाडीमध्ये त्यानं लगेचच बायकोला फोन केला मोबाईलवरून, हॅलो.
मी पंढरपूरला निघालोय. ती म्हणे कामावर गेलाय ना. अगं आमच्या ऑफिस मधले बुवा निघालेत ना पंढरपूरला, त्यांच्या गाडीत जागा होती म्हणून निघालो पंढरपूरला. ती म्हणते सावकाश जा, डबा खा. तिलाच काळजी फक्त, बाकी कुणाला. आणि ऐकलं का म्हणे काय, पंढरपूरला निघालाय खरं पण माळबिळ घालाल. तो म्हणला मी काय येडाय काय. त्यावेळी मला कळालं की येडी माणसं माळ घालतात. माणसं कुठं नियोजन कुठं करतील काय मला सांगता येत नाही. गेली गाडी, आली पंढरपुराला. चंद्रभागेत मध्ये हातपाय धुतले, पुंडलिकाचं दर्शन केलं. नामदेवांच्या पायरीच्या जवळ उभा राहिलो. दर्शनाकरता किती वेळ लागतो याची चौकशी करता एक जण म्हणाला की 4 ते 5 तास जात आहेत. खूप वेळ होतो. जाऊ दे, एक काम करू, मुखदर्शन घेऊ आजच्या दिवस. पंढरीचं दैवत मोठं छान आहे बरं. त्याचं मुखदर्शन केलं की त्याला बरं वाटतं. पायाचं दर्शन केलं तरी बरं वाटतं. कळसाचं दर्शन घेऊन गेला तरी बरं वाटतं. प्रदक्षिणा करून गेला तरी बरं वाटतं. बरंच वाटतं त्याला. एक जण पंढरपूरच्या वारीला गेला, एसटीतनं खाली उतरला, जवळच्या गावचा होता. आणि एवढ्यात बायकोचा फोन आला. कुठं आहे हो? हे उतरलोय बघ, जातो चंद्रभागेला पळत, दर्शन घेतो, एका तासात घरी माघारी येतो. ती म्हणते काय पुढे जाऊ नका. म्हणे का? माघारी या. म्हणे का? म्हैशीन दूध नाही दिलं. तो तिथंच वाकला आणि मातीला हात लावला. देवा माफ कर, जातो माघारी, 4 लिटरचा तोटा होईल माझा. देवाला बरं वाटलं तरी सुद्धा बरं झालं, इथपर्यंत पोहोचलास तरी. खूप दैवत चांगला आहे. त्या रांगेला उभा राहिलो, मुखदर्शन रांगेला. एक पुढे असा सुंदर गोड असा गात होता, असा आवाज जणू काय निळकंठ महाराज तुम्हीच गात होता असा आवाज होता. हो, आवगे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. त्याचा उंच करून बघायचो कोण असेल. अगदी समोर आला, माझ्या ओळखीचा नव्हता. टाळ घोषकानी ती जवळ आला माझ्या. न्याळी विठ्ठलाची मूर्ती. पण म्हणता म्हणता तोंडाचा इतका घाण वास आला. मग म्हटलं इकडचं कोण नसेल, आमच्या जिल्ह्यातला असेल. माझा सिद्धांत खूप महत्वाचा आहे. हो, देवाच्या दृष्टीमध्ये कधी विषमता आलीच नाही ना. वाट पाहे उभा भेटची आवडी, वाट पाहे उभा भेटची आवडी. आणि माझी वाट पाहतो, वाट पाहतो. पण ऐका, अरे वाट पाहून ते कंटाळलं की आपली वाट लावतं. त्याचं नाव पंढरीचं दैवत आहे. आणि शेवटचा मुद्दा सांगतो. या वारकरी संप्रदायाला एक आई मिळाली आणि एक बाप मिळाला. आईच्या रूपानं ज्ञानोबा आणि बापाच्या रूपानं तुकोबा. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी आ पाऊली. या कारणे मी सावली न संडी तुझी. अशी सुंदर माय, अशी सुंदर माऊली या वारकरी संप्रदायाला मिळाली.
तिला माय म्हणावं, तिला माऊली म्हणावं. याचं कारण आई वेगळी, माता वेगळी आणि माऊली वेगळी. जन्म देते तिला आई म्हणावं, संस्कार करते तिला माता म्हणावं आणि उद्धार करते तिला माऊली म्हणावं. या वारकरी संप्रदायाचा उद्धार केला ती ज्ञानाई माझी. माझ्या ज्ञानोबरांची भाषा सुद्धा खूप मऊ आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये अनेकदा जी नावाचा शब्द वापरतात. जी जी हे नम्रतेचं लक्षण आहे. पूर्वीची माणसं हाक मारल्यानंतर जी म्हणायची. ज्ञानोबा जी म्हणतात. ज्ञानोबा यांचं हृदय जणू एका स्त्रीपेक्षा मऊ आणि मुलायम आहे. याचा अर्थ ज्ञानोबा कधी कोणावर रागवले नाहीत, कधी मोठ्यानं आवाजात बोलले नाहीत. कोणाला लागेल असा शब्द माझ्या ज्ञानोबांच्या मुखातून आला नाही. साधे नाहीत ज्ञानेश्वरी आणि साधे नाही ज्ञानोबराया. पुन्हा लक्षात असावं. व कधी रागवले नाहीत. एक सांगू, जो ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचा वाचक असतो ना, वाचक, नित्याचा वाचक, त्याची भाषा मीत भाषा होते. तो कधी मऊ बोलतो, कधी रागावून बोलत नाही, कधी कोणाशी. बापू, मी एक व्यासपीठ चालक बघितला आमच्या भागात. बायकोशी भांडल्याने व्यासपीठ येऊन बसला. त्याच रागात ज्ञानेश्वरी वाचली. मग राग कुठला सांगता येणार नाही. पूजनीय माझे आजोबा वैकुंठवासी पाराणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर नेहमी आम्हाला सांगायचे, बेळकन बाबा, ज्ञानेश्वरी कधी रागानं वाचायची नाही, मग ती रागात वाचायची असं म्हणायचं. रागात वाचायची. कारण ज्ञानेश्वरी कोण्याही रागामध्ये गाता येते अशी ज्ञानेश्वरी. हा, रागानं नाही वाचायची. एक सांगू, सुखदेव महाराज, मी एक पुस्तक वाचलं परवा. मला इतकं छानसं वाटलं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेकदा वास्तववाद सांगितला हा भाग आहे. वेद सांगितला, शास्त्र सांगितलं. ज्ञानोबा शास्त्रज्ञ होते, इतकं सगळं कळालं आपल्याला. पण ज्ञानेश्वर महाराज एक खूप मोठे डॉक्टर होते हे कळालं मला ते पुस्तक वाचलं. हा, ज्याला मणक्याचा त्रास होत असेल, ज्याला मणक्याचा त्रास होत असेल, त्याने ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीतल्या 10व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्या दिवसातून त्या 5 ओव्याचे 5 वेळा पाठ केले. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. 5 ओव्याचे 5 पाठ दिवसातून केले ना, तर त्या पुस्तकामध्ये असा दावा आलेला आहे की 1.5 महिन्याच्या आत त्याच्या मणक्याचा आजार 50% बरा झाला पाहिजे. ही ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीच्या मंत्रातली ताकद आहे. साधी नाही ज्ञानेश्वरी, साधी नाही. एखाद्याला हाय ब्लड प्रेशर आहे, हार्टचा मोठा त्रास आहे, त्यानं 15व्या अध्यायातल्या 1 ते 28 ओव्यांची दिवसातून 5 पाठ केले 28 ओव्यांचे, तर 1 महिन्याच्या आत त्याची बीपीची गोळी बंद झाली पाहिजे ही ज्ञानेश्वरी सांगते. कारण ही अक्षर नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. साधन मंत्रानं अग्नी पेटतो, मंत्रानं पाऊस पडतो, पण मग माझ्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतल्या मंत्रानं आजार बरे होत नाहीत का? झालेच पाहिजेत. अशी सुंदर आई या वारकरी संप्रदायाला मिळाली. बाप मिळाल्या संत तुकोबर. तुम्ही संत माय बाप कृपावंता, तुम्ही संत माय बाप कृपावंता. तुम्ही संत माय बाप कृपावंता, तुम्ही संत माय बाप कृपावंता. कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान.
अशा गाथ्यामध्ये काही अभंग स्वार्थी जीवा करता, काही अभंग परार्थी जीवा करता. नाम पर, संत पर, स्थिती पर, उपदेश पर, करुणा पर, मागणी पर, आंधळे, पांगुळे, बारुड, गवळणी असा अनेक समुच्चय ज्यांच्या गात्यामध्ये पाहावा ना. याच गात्यातला एक महत्वपूर्ण प्रकरण सांगतो तुम्हाला. त्याही अगोदर थोडी अभंगाची पूर्वपीठिका पहा, म्हणजे अभंग लक्षात येतो. म्हणजे संत तुकोबरांचं जीवन मोठं छान आहे हो. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. व रात्र असावी दिवस असावा. कधी काळी तुकोबरांनी उठावं आणि भगवत भजन करत, कधी भंडाऱ्यावर, कधी भामचंद्राव, कधी आळंदीला, कधी पुण्याला, कधी झाडांच्या, कधी पहाडांच्या, कधी वेलींच्या, कधी वृक्षांच्या, कधी पशूंच्या, कधी पक्ष्यांच्या संगतीमध्ये फिरावं. जेथे जातो ते तू माझा सांग. रात्रीचा कधी प्रहर पाहिला नाही, दिवसाचा कधी ऋतू पाहिला नाही भजन करण्यासाठी. पण जिथं जावं ना हो, त्या ठिकाणी त्या निरभ्र बाळाकडे बघावं आणि या बेंबीच्या देठापासून या भगवान परमात्म्याला मोठ्या मोठ्यानं हाका माराव्या. ए देवा, ए पंढरीनाथा, अरे कुठं गुंतला रे भगवंता तू. मी रात्रंदिवस रे भगवंता तुझी वाट पाहतोय, तू मला मुराळी येशील. याचं कारण हो, जगत उद्धाराचं काम घेऊन निघालेले तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला पहिली अट घातली. ऐकलं का देवा? म्हणे काय? मी जातो जगत उद्धार करण्याकरता मृत्यू लोकामध्ये. नाही असं नाही, पण या मृत्यू लोकातलं भगवंता मला मरण तेवढं नको आहे. भगवान परमात्मा हसून सांगतायत, महाराज ज्याला मृत्यू लोकात जायचे त्याला मरण येणारच, ते अटळ आहे. आणि तुम्हाला नाही आलं तर त्याला मृत्यू लोक म्हणावा तरी आम्ही कसा. देवा हे मला काही माहित नाही, पण मृत्यू लोकातलं मरण नको इतकं सत्य आहे. तुकोबराय म्हणताय, भगवान परमात्मा सांगताय, महाराज हो तुमच्या करता एक स्पेशल केस सोडून देतो, तुम्हाला फक्त या मृत्यू लोकात मरण येणार नाही, जा. ऐकलं का देवा? म्हणे काय? जातो, मी करतो जगत उद्धार, पण लवकरात लवकर तुम्ही स्वतः मला मुराळी म्हणून घ्यायला याल ना. देवाने ती सुद्धा अट मान्य केली आणि तुकाराम महाराज जगत उद्धाराचं काम घेऊन या मृत्यू लोकामध्ये अवतार घेत आहेत. कार्य सुरू झालं तुकोबरांचं. प्रत्येकाच्या अंगणामध्ये उभं राहावं आणि मोठमोठ्यानं हाका माराव्या. हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, भजन करा, भजन करा, भजन करा. पण त्या काळचा समाज वाजत असे बोंब, कोणी नायक की काय. आणि याचं एवढं मोठं दुःख झालं संत तुकोबांच्या जीवाला. आणि इकडे तुकाराम महाराज फिरायचे. पुन्हा काय लहर आली, गावात आले आणि तुकाराम महाराज प्रत्येक लोकांच्या पाया पडून सांगू लागले, विनवणी करून सांगू लागले, भजन करा, भजन करा, भजन करा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुकी नाम. अरे भजन करा, पण तरी देखील हा समाज ऐकत नाही.
आणि याचं खरं दुःख माझ्या संत तुकोबांच्या जीवाला झालं. आणि एकले तुकाराम महाराज या इंद्रांनी किनाऱ्याने फिरतायत, अनेकांना हाका देत आहेत, पुसावेसी हिची वाटे जे जे भेटे तयास, देव कृपा करील मज काय लाज राखील. अरे माझा भगवान परमात्मा माझ्या कृपा करेल का, माझा देव माझी लाज राखील का म्हणून विचारायचे, पण उत्तर मात्र मिळायची नाही. मात्र एक बोलतो, महाराज मी एक बोलू का? म्हणे काय? तुम्ही आम्हाला कित्येकदा सांगितले गरुड हे देवाचं वाहन आहे. अगदी बरोबर आहे, गरुड हे देवाचं वाहन आहे. आणि आई पुढे बोलला की गरुड हा माझा जवळचा मित्र सुद्धा आहे. म्हणे मित्र सुद्धा आहे. मग हे तुम्ही आम्हाला जे विचारता हे गरुडास का विचारत नाही? म्हणून तुकाराम महाराज धावत गेले आणि गरुडाच्या जवळ जाऊन उभा राहिले, अभंग झाले. गरुडाचे पायी गरुडाचे पायी हेवी वेळोवेळा डोई, हेवी वेळोवेळा डोई, हेवी वेळोवेळा डोई. गरुडाचे वेळोवेळा इथं अंडरलाईन करा, किती वेळा कोणास ठाऊक. अनेकदा दर्शन घेत आहेत तुकाराम महाराज त्या गरुडाच. तो लाजला गरुड आणि म्हणतो काय चाललंय महाराज, हे मज पामरासी काय थोर पण. या पामराला का थोर पण देता, का पाया पडता माझ्या इतक्या वेळी? तुकोबराय म्हणतात एक काम आहे रे तुझ्याकडं. गरुड हसला म्हणे महाराज एका कामाकरता इतक्या वेळा पाया पडायचा काळ आहे का हा? 100 काम सांगा या देहाला, 100 काम करतो. महाराज म्हणतात 99 काम वजा कर, पण एकच काम करून दाखव म्हणजे झालं, तुझी पाठ ठोकतो बाबा. सांगा ना महाराज. वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा. असलं म्हटलं की देव कुठनं पण उड्या मारत येतो. वेगान वेगान माझा परमात्मा माझ्या घरी घेऊन ये रे गरुडा. लाजला गरुड म्हणे महाराज आई साहेबांची भेट घ्या बरं. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती. आई साहेब म्हणतात हरी विश्रांतीला गेले. तो तुकोबराय शेषाजवळ आली, ओरडले मोठानं तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाला हाक मारली तुकोबराय. शेषानं धावत येऊन सांगावं महाराज जो झोपलाय तो जागा होतो, ज्यानं सोंगच केलं तो माझ्या बापाला उठत नाही, लक्षात बसा. आणि एवढं मोठं दुःख झालं जीवाला तुकोबरायांच्या. आणि या इंद्राणी किनारे फिरताना एक दिवस जीवनात असा उजाडला. काही मंडळी भेटली तुकोबरायांना, कपाळी गंध, गळ्यात तुळशीची माळ, टाळ मृदुंग चिपळ्या विणा पताका घेऊन हा वारकरी समाज नाचत होता तुकोबरायांच्या पुढे. एवढा आनंद झाला तुकोबरायांना. धावले महाराज आणि त्या वारकऱ्यांच्या चरणाशी नतमस्तक झाले. ते सुद्धा हाडाचेच वारकरी. वारकरी वारकऱ्याला भेटल्यावर काय करतोय? द्या तंबाखू. मस्तक हे पायावरी या या ओ या वारकरी संतांच्या, वारकरी संता. काय झालंय? चैत्र महिना आहे ना, त्यात क्लायमेट खूप चेंज व्हायला लागले.
उष्णता इतकी भयान वाढली चैत्रा महिन्यामध्ये. म्हणजे काय कलाकार वादक आणि बुवांची वैकुंठवासी नामदेव आप्पा शामगावकर, नामदेव आप्पा एक छान महाराज वाक्य सांगायचे, चैत्रामध्ये बुवा मिळत नाही, वैशाखात बँड मिळत नाही, आकडात पोतराज मिळत नाही. त्यामुळे हे नीट राहणं हो, नीट राहणं. त्याला किती मजबूत ठेवायचा प्रयत्न केला तरी शेवट यंत्र, शारीरिक यंत्र एकदा बिघडलं की ते बिघडून जात असतंय. तुकोबराय नतमस्तक झाले त्या वारकऱ्यांच्या पुढे, एकमेकांना आलिंगन दिली आणि तुकाराम महाराज त्यांचा परिचय करून घेताना म्हणतात, कोण्या गावची मंडळी, कुठून आला, इथे येण्याचं प्रयोजन. ती म्हणतात, महाराज नाही ओळखलं. नाही हो, आम्ही ना तुकोबरांची अभंग पहा, तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपा. आम्ही सनकादिक, आम्ही संत, आम्ही कृपावंत. केवढा मोठा आनंद झाला, माझ्या माहेराची माणसं भेटली. म्हणून तुकाराम महाराज नाचू लागले. का हो, देवाकडनं आला म्हणे, हा. देवाकडं निघाला म्हणे, हो. एक काम कराल का हो, म्हणे, काय. अनायसे तुम्ही देवाकडं निघालात, गेल्या गेल्या माझ्या देवाला सांगा देहूचे तुकोबा भेटले, एवढंच बोला, बाकी काही नको. असं म्हणता क्षणी डोळ्यात गळगळ अश्रू आले. एकाने विचारलं, महाराज एवढं कशाचं दुःख आहे. तुकोबरा म्हणतात, काय नाही हो, तो मला मुराळी येतो म्हणाला, तो मला मुराळी येतो म्हणाला. बहुतेक त्याच्या लक्षात नसेल. बेटी लागे जीवा लागनी से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, बेटी लागे जीवा लागनी से मुक्ताबाई महाराजांचे एक अभंग असा गोड आहे ना महाराज, तुम्ही गात असणार आहे असा अंदाज आहे माझा. उबगले सासरियाता मला माहेरासी न्या, तोडा एवढा जाच माझा पाया पडते हो, मला माझ्या माहेराला घेऊन चला. सनकादिकांनी सांगितलं, काळजी करू नका, गेल्या गेल्या पहिलं तुमचं काम. महाराज म्हणतायत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. सनकादिक देवाकडे तुकाराम महाराज देहूला विठ्ठल मंदिराला सप्ताह उभा राहिला. पंचक्रोशी जमा झाली, टाळकरी उभा राहिले, श्रोता जमा झाला, हात वर करून श्रोता टाळ्या वाजवत होता. तुकोबराय रंगून गेले, जणू काही लुब्धली नादी, लागली समाधी. ही अवस्था झाली तुकोबरींच्या कीर्तनामध्ये श्रोत्यांची. निरोप मिळाला सनकादिकांचा देवाला, देवा तुम्ही देहूच्या तुकोबांना मुराळी येतो म्हणाला होता का हो? भगवंताच्या पापण्याच ओल्या झाल्या, क्षमा करावं, विसरून गेलो मी बरं. आणि बघता बघता देवाने हाक मारली, गरुडा जी देवा, जायचंय मृत्यू लोकांमध्ये. म्हणे का? तुकोबांना मुराळी. गरुड म्हणतो, केव्हाचा तयार आहे मी हो, गरुडावर बैसोनी. आला माझा परमात्मा या मृत्यू लोकांमध्ये. रंगलेलं कीर्तन पाहिलं आणि हात धरला गरुडाचा. ए गरुडा, म्हणे काय, जाऊ नको तुकोबऱ्यांच्या जवळ. म्हणे का? कीर्तन चाललंय. गरुड म्हणतो, मला कळतं तेवढं. तुला काय कळतं बाबा? या वारकऱ्यांचा नियम आहे, भजनी विक्षेप तेची पै मरण. कीर्तनामध्ये विक्षेप आणू नये असा वारकऱ्यांचा नियम आहे. हे देवाला कळालं, हे खूप महत्वाचं. गरुड म्हणतो, देवा 7 दिवस इथं थांबावं लागेल. थांबूया रे. मग वैकुंठाचं काय? सोड वैकुंठाचा विषय. वैकुंठ ते ऐसे नाही, पुढचं नको, एवढंच पाहिजे. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी रागे.
राहिला माझा परमात्मा या मृत्यू लोकामध्ये. 7 दिवस थांबला. आणि एक सांगू, दुःखाचा क्षण कधी जातो, दुःखाचा क्षण जाता जात नाही आणि सुखाचा क्षण कधी जातो हे कळतच नाही. सप्त्यातले 7 दिवस कधी गेले हे देवालाच कळालं नाही. आणि कानावर अभंग आला देवाच्या, उपजोनिया पुढती. काल्याचा प्रसंग उभा राहिला आणि पहिला मान विनेकरांचा. एकमेका घालू मुखे सुखे घालू हुंबरी. आणि लाह्या विनेकरांच्या मुखामध्ये गेल्या. तो आनंद देवाला अनावर झाला आणि धावला माझा परमात्मा आणि मारली मिठी तुकोबऱ्यांना आणि तुकोबऱ्याच्या मुखात त्या लाह्या सोडल्या. देवाचा स्पर्श होता क्षणी माझे तुकोबऱ्या देहावरनं निघाले. पण भगवंतांनी सावध केलं, महाराज सावध व्हा, सावध व्हा, मी आहे. तुकोबऱ्यांनी देवाकडे पाहिलं आणि किंचाळले. तुकोबऱ्या मोठ्यानं ओरडली, कारण अतिशय प्रेमातली व्यक्ती खूप वर्षातून अचानकपणे भेटली तर माणूस किंचाळतो, ओरडतो मोठ्यानं. तुकोबऱ्या मोठ्यानं ओरडले, देवा तुम्ही? म्हणे हा. आणि कधी आला? आजचा 7 दिवस. आणि 7 दिवस या कीर्तनामध्ये समोर आनंदात नाचत होतो. त्या दिवसापासून देवाला खूप वेळ लागलं आणि सप्ताह सुरू झाला की देव सप्त्यामध्ये 7 दिवस येऊन नाचू लागला. आणि म्हणून हे वातावरण आनंदी असतं. याचं कारण भगवंत उभा असतो कीर्तनामध्ये. प्रमाण आहे. जिथं माझे भक्त गातात ना नारदा, मी तिथं उभा असतो. तिथं उभा असतो. परमात्मा रंगून गेला होता त्या कीर्तनामध्ये. तुकोबऱ्या आश्चर्य म्हणतात, देवा तुम्ही आज 7 दिवस नाचत होतो कीर्तनामध्ये, पण देवा अचानक? म्हणे अचानक नाही, मग मी तुम्हाला मुराळी आलो असं म्हणता क्षणी महाराजांनी आनंदाची उडीच मारली. एकाने विचारलं, महाराज एवढा कशाचा आनंद हो? तुकोबऱ्या म्हणतात, समोर बघ ना कोण आहे. म्हणे नाही दिसत, डोळ्यातला धूर कुठं कमी झालाय अजून. आटलं पाणी सगळं तरी अजून डोळ्यात धूर नाही कमी झाला. मी आता बघितलं ऊस वाळायला लागलं तुमच्याकडचं, पण धूर कुठं जाते डोळ्यातला हो अजून? नाही नाही. महाराज सांगतात, समोर बघ. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, उभा पांडुरंग. वाढ वेळ वाढ वेळ झाला
भगवान परमात्मा मला मुराळी आला रे घ्यायला, मी आता माझ्या माहेराला निघालो. माहेराला पण अचानक नाही हो, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरपया संता हातिया. माझ्या हातात निरोप आला आणि आता मी माझ्या माहेराशी चाललो. ऐका, एकाने विचारलं, महाराज पण तुम्हाला माहेराला घेऊन जाण्याकरता कोण आलंय हो? तुकोबराय म्हणतायत मुराळी आलाय. महाराज या मुराळ्यास तुम्ही काय म्हणता हो? तुकोबराय म्हणतात त्या मुराळ्याला आम्ही पाहुणा म्हणतो. अहो मुराळ्याला पाहुणा म्हणतात हे आम्हाला माहित आहे, पण त्या पाहुण्याला काहीतरी नाव असेल ना. तुकोबराय म्हणतात त्याला एक नाव नाही, अनंत रूपे अनंत वेसे देखील, त्याला अनंत नाव आहे. बरं हरकत नाही, त्याला अनंत नाव असू द्या त्या पाहुण्याला, पण तुम्हाला एखादं आवडणारं नाव आम्हाला कळेल. आणि त्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठ असे निघता निघता ज्या काही रचना करतात त्यातला महत्वपूर्ण अभंग त्या अभंगाचं पाहुणे घराची घराची पाहुणे घराची टाळी सारखं मरगळल्यागत जीव गेल्यागत हो आपला झालाय.
दाद आपण दिली तर ही मंडळी अहो हे सोपं काम नाही, हे काम आहे ना इतकं सोपं नाही, खूप त्रासाच आहे. पण त्यांच्यावर पण बंदी यायला लागली हो आता, आचारसंहिता. विठाला विठाला पाहुणे घरासी, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. ओ तुकोबराय म्हणतात माझ्या घरी आज पाहुणा आला हो. सुलभ अर्थ मोठा छान आहे बरं. ऋषिकेश नावाचा पाहुणा आज माझ्या घरी आला असा आहे. आता एक शंका म्हणून बोलून जातो. देवाला नाव अनंत ना, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादी देवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा चतुरूपा चक्रधरा विश्वंभरा गडध्वजा. देवाला नावच नाव. मग देवाला इतकी नावं तर तुकोबराय म्हणतात ऋषिकेश. ऋषिकेश नावाचा पाहुणा माझ्या घरी आला. मग देवाला एवढी नावं तर ऋषिकेश म्हणतातच का, याचं उत्तर पहिल्यांदा पाहायचं असेल तर ऋषिकेश या नावाचा संधी फोड करा. ऋषी अधिक केश बरोबर ऋषिकेश आणि ऋषिक अधिक ईश बरोबर ऋषिकेश. ऋषी म्हणजे कुरळे, केस म्हणजे केस, कुरळ्या केसाचा त्याचं नाव ऋषिकेश. आणि ऋषिक अधिक ईश व ऋषिक म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे मालक, ईश म्हणजे स्वामी, ईश म्हणजे देव. या इंद्रियाचा मालक, या इंद्रियाचा स्वामी, या इंद्रियाचा देव आज माझ्या घरी पाहुणा म्हणून आला. तुकोबराय म्हणतायत त्याच्यावर मी काय उपचार करू, काय करू पाहुणा आला त्याचं नाव आहे ऋषिकेश. पण त्याच्या मी उपचार काय करावा, तर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं पोट भरेल. कारण उत्तरार्ध मोठा गोड आहे. कोप मोडकी जर्जर, ही शरीरूपी कोप आहे ती मोडकी आहे. नुसती मोडकी नाही तर ती जर्जर आहे, म्हातार पण युक्त आहे. अशा कोपीनं माझ्या भगवंता उपचार काय करावा. तर साधाय का होतो, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वेदासी बोलणे तुझिया सत्यने, सूर्यासी चालणे तुझिया बळे. मिया बोलविल्या वेदू बोले, मिया चालविल्या सूर्य चाले, मिया हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता. एवढा मोठा भगवान परमात्मा
आज माझ्या घरी आला, त्याच्या उपचार काय करावे? बरं नाही करावं तर माझ्याकडनं पाप होईल आणि देवाला दुःख होईल ना. म्हणून तुकाराम महाराज माघारी फिरले आणि घरात धावत गेले आणि त्याच्या सुविद्य पत्नीला हाक मारतायत, आवले हे आवले. त्याच्यात काय हो, बाहेर ये. म्हणे का? अगं आपल्या घरी आज देव आलाय, त्या म्हणल्या रोज येतोय. तुकोबऱ्यांच्या पासून तेवढ्या बाबतीत वारकऱ्यांची वाताहत झाली बरं का. असं नाही बोलायचं ग. देव घरा आला आला, भक्ती सन्माने पूजिला. देव घरा. वैकुंठवासी मारुती बुवा बागडे खूप गोड अभंग गायची. बागडी बुवा, अगं आपल्या घरी देव आलाय, त्याची पूजा कर ग. त्या म्हटल्या मला जमायचं नाही. बरं राहू दे, नको पूजा करू. एक काम कर, माझ्या देवाला स्वयंपाक कर पुरणपोळीचा. गर्भियान्न माझ्या देवाला आवडतं ग. त्या म्हणल्या गहू डाळ गुळ घेऊन या, मग मी पोळ्या करते. महाराज म्हणतात असेल ना आपल्या घरात. त्या म्हणतात स्वतः बघा. तुकाराम महाराज स्वतः बघायला गेले उतरंडीला. त्या काळच्या उतरंडी इकडे होत्या को होत्या ना. गाडग्याव गाडग गाडग्याव गाडग गाडग्याव गाडग. महाराज पहिल्या गाडग्यापासून तळाच्या गाडग्यापर्यंत शोधत 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 आले आणि तळाच्या गाडग्यामध्ये पासाभर ज्वारी सापडली. तुकोबराय म्हणतात आवले खोटं बोलली का ग? म्हणे का? हे बघ ज्वारी सापडली. ज्वारीच्या पोळ्या होत नाहीत, त्याला गहू डाळ गुळ लागतो. तुकोबराय म्हणतात राहू दे, एवढी ज्वारी जात्यावरनं भरडून घे. मोठं पातेलभर पाणी ठेव, थोडा गुळ टाक, थोडस मीठ टाक आणि ती ज्वारी टाकलेली अशी हलव, म्हणजे कन्या होतील कन्या. त्या हसल्या म्हणे कुणी शिकवला स्वयंपाक तुम्हाला असला हो? आवडेल माझ्या देवाला इतकं पाणी आणि एवढी एवढी ज्वारी, नुसतं पाणीच होणार आहे हो ते. होऊ दे, आवडेल ग. कन्या तयार झाल्या आणि तुकोबराय धावत गेले आणि म्हणू लागले, ऐकलं का देवा? म्हणे काय? स्वयंपाक तयार आहे, जेवण करून निघूया. देवानी विचारावं, महाराज आजचा बेत काय? तुकोबराय म्हणतायत, दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या. चरण तिसरं सांगितलं. कन्या केले देवा कन्या. देव जेवायला बसले. देवापुढं पात्र टाकलं तुकोबऱ्यांनी आणि वाढप्याचं काम तुकाराम महाराज करत असताना मनामध्ये म्हणतात, काय करू? अगोदर अभंग म्हणू का अगोदर कन्या वाढू? म्हणजे का कन्या वाढून अभंग म्हणावा तर कन्या जाग्यावर थांबणार नाही. पाणीच होतं ना ते नुसतं. नको, थोडा नियम उलटा होईल, पण अन्न नाश नको ना. केशवा माधवा गोविंद गोपाळा जेवितो कृपाळा पांडुरंग. अच्युता मामन दशरथ नंदना जेवितो बा कृष्णा पांडुरंग. कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी जेवितो नर हरी पांडुरंगा. आई सिगलानी करता विठ्ठल पावला नैवेद्य जेवला नामयाच. पुंडलिकावरती हरी विठ्ठल. असं झालं. आणि जशा काही तुकोबऱ्यांनी कन्या पात्रावर ओतल्या तशा महाबळेश्वरच्या 5 नद्याचा उगम सगळ्या घरामध्ये कन्या पडू लागल्या. तुकोबराय म्हणतात त्या भगवान परमात्मा म्हणतायत, या कन्या खाणं इतकं सोपं काम नाही हो. आणि एवढ्यात मध्ये माझा भगवान परमात्मा चतुर्भुज झाला. 3 हातांनी पात्र धरलं आणि 4थ्या हातानं कन्या खाऊ लागला. सगळ्या कन्या खाल्ल्या, तृप्तीचा छानसा ढेकर दिला. तुकोबराय म्हणतात देवा ऐकलं का? म्हणे काय? आजचा बेत कसं काय होता? कन्या कशा काय झालेत? देव हसले. म्हणे महाराज खरं बोलू? म्हणे हा देवा सांगा ना. महाराज मोठमोठाले बलाढ्य राक्षस मारली, मोठमोठा बलाढ्य राक्षस मारली, पण फक्त 2च हातांनी काम केलं. एवढ्या एवढ्या कन्या खायला चतुर्भुज व्हावं लागलं. इतक्या भारी कन्या लागल्या, काय सांगावं त्या कन्याचं. देवा म्हणे काय? बसायची सोय इथं आहे बरं. घरी मोडकिया बाजा वरी वाकळांच्या सेजा. हो मोडक्या बाजे वाकळाची सेज अंतरली हो. का? कानोबा तुझी गोंगडी चांगली. मोडक्या बाजे वाकळाची सेज. वाकळा वाकळ वाकळा वाकळ वाकळा वाकळ. त्याच्यावर देवाला बसवलं आणि देवानी म्हणावं, महाराज एवढं छानसं जेवण दिलं, पण मुखशुद्धी करता काय मुखशुद्धी तुळशी दळ
पाठीमाग मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. देवा अति प्रिय आवडे तुळसी बुक्का. देवा तुम्हाला अतिशय प्रिय तुळस आहे ना, म्हणून मुखशुद्धी करता मी तुम्हाला तुळशीचं पान देतोय. का? तुका म्हणे मी दुर्बळ. मी दुर्बळ आहे महाराज. ओ देवा मी सबळ असतो ना, काहीतरी वेगळं दिलं असतं. शंका येतं महाराज दुर्बळ की महाराज सबळ. महाराज सबळच आहे. मेल माणूस जित उठवी. मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद ज्या संत तुकोबांच्या जवळ आहे, ते तुकाराम महाराज दुर्बळ असतील का? नसतील तर अभंगात मी दुर्बळ आहे असं म्हणतातच का? तुकोबाराय म्हणतात देवा मी तुझ्या पुढं दुर्बळ आहे, पण जगा पुढं मात्र सबळ आहे. तुझ्या पुढं पायीची वाहन पाय बरी, जगा पुढं मात्र मी सबळ असेल, पण तुझ्या पुढं मी तुका म्हणे मी दुर्बळ. काय करू उपचार कोप मोडकी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 भगवान प्रभू रामरायांचा जन्म उत्सव उद्या आहे. त्या निमित्तानं चालणारा हा नामसप्ताह जलालपूरचा सप्ताह आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सुखदेवजी महाराजांच्या नेतृत्वानं, संयोजनानं, मार्गदर्शनानं, प्रेरणेनं आणि गावाचा मोठा विश्वास आणि त्यांचा गावावर मोठा विश्वास म्हणून एवढा मोठा उत्सव करतात. कारण गाव आपलं तसं छोटं आहे. गाव इतकंही मोठं नाही, गाव छोटं आहे, पण तरी सुद्धा गावामधला हा सोहळा, रोजचे अन्नदान, रोजची मानधन सौजन्य देणारी मंडळी, ही इतकी छानशी मुलं, एवढे चांगले सगळे कलाकार, हा मंडप, हा सिस्टीम, या सगळ्या गोष्टी सांभाळताना खूप ताकद पणाशी लावावी लागते. आणि मला त्यांचं मगाशी बोललो, त्यांचं वय खूप लहान आहे, पण मला त्यांचं खूप मोठं कौतुक वाटलं. म्हणून पुन्हा जाताना आणखीन तेच वाक्य सांगेन. काही वर्षानंतर या जलालपुराला खूप मोठं नाव येणार आहे, ते फक्त या जागेमुळे येणार आहे, लक्षात ठेवा. जे काही जे बोललो ते पूजनीय माझे आजोबा वैकुंठवासी पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेडूकर, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाची परंपरा चालू केली. आदरणीय बापूंनी बऱ्याच वेळा त्यांना पाहिलेलं आहे आमच्या विभागामध्ये येताना. खूप मोठी व्यक्ती होती. उद्याचं ज्यांचं कीर्तन आहे महंत गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण प्रमोदजी महाराज जगताप तथा अण्णा, उद्या अण्णांचं कीर्तन आहे, जे पुंडलिक महाराजांच्या सावलीखालीच मोठे झाले, खूप मोठे झाले. आणि अण्णांचं कीर्तन उद्या छानसं आहे. जरा लवकर या, त्यांना शिस्त लागते, खूप हलकं बोलतात, ते घोंगाट चालत नाही, खूप शांतता असावी लागते. असं अण्णांचं उद्या कीर्तन गोड होईल आणि सुंदर सोहळा तुमचा चाललाय. भगवान करो तुमच्या सोहळ्यास कधीही कमतरता न भासावी.
अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या बोलण्याला विराम देतो. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुरी वेडे बापुरी वंदरे राजा महाराज तुम्ही नाही विचारला हे कर राजा महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया करा क्षमा करा महाराज दानदेव तुकारा दानदेव तुकारा दानदेव तुकारा दानदेव तुकारा. रामकृष्ण हरी.